ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कापूस सुधार प्रकल्पामध्ये कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीकांत पोपट दोंदे यांच्या हत्या प्रकरणी गुरुवारी शिवसेना तसेच विविध आंबेडकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली। नगर मनमाड महामार्गावरील विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर 1.5 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाच्या दरम्यान विद्यापीठ प्रशासनामधील वरिष्ठ अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी 1.5 तास होऊनही आले नाही, त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। सुरुवातीला सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे आणि कामगार कल्याण अधिकारी डॉक्टर उगले यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र कुलसचिवांनी स्वतः येऊन निवेदन स्वीकारावं अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली, त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता। त्यानंतर कुलसचिवांच्या वतीनं प्रतिनिधी स्वरूपामध्ये प्रशासनाच्या मार्फत सहाय्यक कुलसचिव घटनास्थळी दाखल झाले। यावेळी श्रीकांत दोंदे यांच्या कुटुंबियांसह आंदोलनकर्त्यांकडून निवेदन देण्यात आले, तर निवेदन पुढील कारवाईसाठी संबंधित स्तरावरती पाठवून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। शिवसेना आणि विविध आंबेडकरी संघटनांनी दिलेल्या निवेदनामध्ये श्रीकांत दोंदे हत्या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी, कुटुंबियांना तातडीनं भरीव आर्थिक मदत द्यावी, तसेच विद्यापीठाचे कुलसचिव आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना सह आरोपी करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे। निवेदनामध्ये विद्यापीठ परिसरामधील सुरक्षा व्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। दोंदे ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या परिसरात पुरेशी CCTV यंत्रणा, प्रकाश व्यवस्था आणि अन्य सुरक्षा उपाययोजनांचा अभाव होता असा आरोप देखील करण्यात आला। तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमितपणे पाहणी होत नसल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे। दरम्यान आंदोलनामुळे नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। आंदोलन मागे घेतल्यानंतर विद्यापीठ सुरक्षा रक्षक आणि राहुरी पोलिसांकडून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल।